अर्थासहित 20 म्हणी। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। म्हण क्रमांक 1, आपलेच दात आणि आपलेच ओठ। याचा अर्थ असा होतो, आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे। म्हण क्रमांक 2, इकडे आड तिकडे विहीर। म्हणीचा अर्थ होतो, दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे। म्हण क्रमांक 3, गर्वाचे घर खाली। याचा अर्थ असा होतो, गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते। म्हण क्रमांक 4, उचलली जीभ लावली टाळ्याला। याचा अर्थ असा होतो, दुष्परिणामाचा विचार न करता काहीही बोलणे। म्हण क्रमांक 5, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये। ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये। म्हण क्रमांक 6, एका हाताने टाळी वाजत नाही। ह्या म्हणीचा अर्थ, दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही। म्हण क्रमांक 7, एका माळेचे मणी। याचा अर्थ, सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे। म्हण क्रमांक 8, ऐकावे जनाचे करावे मनाचे। ह्या म्हणीचा अर्थ असा होतो, लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच करावे। म्हण क्रमांक 9, करावे तसे भरावे। याचा अर्थ असा होतो, जशी कृती केली असेल त्याचप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे। म्हण क्रमांक 10, कशात काय आणि फाटक्यात पाय। याचा अर्थ, वाईटात आणखीन वाईट घडणे। म्हण क्रमांक 11, काखेत कळसा आणि गावाला वळसा। याचा अर्थ, जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे। म्हण क्रमांक 12, काना मागून आली आणि तिखट झाली। याचा अर्थ, श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे। म्हण क्रमांक 13, कामापुरता मामा। याचा अर्थ, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे। म्हण क्रमांक 14, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही। याचा अर्थ, शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही। म्हण क्रमांक 15, गोगलगाय आणि पोटात पाय। याचा अर्थ, बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती। म्हण क्रमांक 16, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे। याचाच अर्थ, मूळचा स्वभाव बदलत नाही। म्हण क्रमांक 17, कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी। याचाच अर्थ, चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला। म्हण क्रमांक 18, कावळा बसला आणि फांदी तुटली। याचाच अर्थ, परस्पराशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे। म्हण क्रमांक 19, घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात। याचाच अर्थ, एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात। म्हण क्रमांक 20, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। याचाच अर्थ, प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।